तुला 100दा सांगितले माझ्या जवळ जवळ यायचं नाही. मी काम करत राहते. माझ्या डाळ मध्ये मीठ का जास्त टाकून दिलं? मग मलाच बोलशील, तू काय म्हणशील, मीठ जास्त झालं, हे जास्त झालं, ते जास्त झालं. रिकामी आहे का मी इथे? तूच सांगितलं थोडस मीठ टाकून दे, मग मी मीठ टाकलं ना त्याच्यात. मग का साखर टाक म्हटली का मी? 100दा सांगते, मला माझ्या मध्ये मध्ये यायचं नाही, माझ्या कामामध्ये अडथळा आणायचा नाही. एवढी मस्त डाळ केली मी हे, आणि याच्यात मीठ जास्त पडलं, आता काय करू सांगा? खाऊ दोघे मिळून. तुम्हीच खा, खारट लागेल ती, मला नाही आवडत. ते बी नाही खाते. तू बी नाही खात? मग कोण खाईल? खाते. कोण खाते? कोण खाते? पप्पा पण नाही खात, मला बी नाही. तूच बनवली डाळ. तुमची लाईफ बरी आहे. सकाळी उठा, झोपून राहा, ब्रश करा, आंघोळ करा, डबा घेऊन चालले जा, बाहेरची दुनिया बघा, आणि आम्ही घरात राहायचं. डबा करा. भांडण करायला फक्त विषय पाहिजे. बोनस द्या आम्हाला. कशाचा बोनस? बोनस कशाचा पाहिजे तुला? कशाचा बोनस पाहिजे तुला? महिन्यात दिवाळी बोनस. दिवाळी गेली. 500 रुपये बोनस देतात का कोणी बायकोला? यावर्षी 600 भेटला तुला. बायकोला कमीत कमी 4000 तरी, 5000 तरी बोनस द्यावा माणसाने. आणि मग मला कोणी द्यावं? मला कोण देईल बोनस? तुमचा बॉस देतो? नाही देत तो. देतो. नाही देत. बॉस देतो तुमचा? नाही. ते डाळचं काय करायचं आता? आता मला एक ट्रिक समजली, एकदम मस्त ट्रिक. हे डाळ खारट झाली ना, दोघे मिळून चाटायची. मी तुम्हाला सांगते, याचा एक उपाय आहे माझ्याकडे. काय उपाय? माहेरी पडून जायचं. याच्यामध्ये बटाटे कापायचे आणि टाकायचं. सगळं मीठ ते बटाटे सोचून घेतील. डोक्यात बटाटे राहिल्यावर असंच विचार येतात बटाट्यासारखे. आणि मग ती भाजी आहे ना, नॉर्मल येऊन जाईल. समजला? डोक्यात बटाटे, मग भाजीत पण बटाटे? डोक्यात बटाटे नाहीये माझ्या. मग काय? अननस. मेंदू कुठे मग? पायात? मेंदू इथे राहतात. नाही, तिथे अननस राहते. बोक्या कुठे राहतो मग? बोक्या मांजराजवळ. तू कोण आहेस? मी तुझा नवरा. मी कोण आहे मग? बायको. तू तर म्हणते मांजर आहे तू, मग तू बोका असशील. मग तू बोका आहे? ती कोण आहे? मम्मी. मम्मी नाही, ती मांजर आहे, दूध पिते ती. मी बम्मी आहे. का बरं फेकशील माझ्या अंगावर पाणी? नको बेटा. गाईज, मी आता मस्तपैकी पोळ्या बनवते. आता टिफिन तर माझा रेडीच आहे. आज माझे हस्बंड लवकर जाणार आहेत ऑफिसमध्ये, कारण त्यांच्या बॉस कटकट कटकट चालू असते. त्यांच्यामुळे त्यांना टेन्शन येतो, आणि म्हणून त्यांना टेन्शन आलं का मला बी काम वरून ते करावं टेन्शन. टिफिन नाही भेटत टाइमवर ते, आणि ही म्हणते भाजीमध्ये मीठ टाका. मग मीठ जास्त पडलं माझी गलती आहे का? तुमची चूक आहे. मी आज बाहेर मस्त बेकीट जेवण करेल. मी बी काय करेल? ही डाळ कोण पेल मग? हे आपण ना गरीब लोकांना देऊन देऊ. कशाला? आपल्याहून जसं गरीब कोण आहे? आपणच गरीब आहोत. हे मी ओके. ही डाळ आपण दादाला देऊन देऊ. दादाला? म्हणजे माझ्या साल्याला? माझ्या जेठला. सालाच झाला, बरोबर ना? तुमच्या साला होईल तुमचा भाऊ. तुझा भाऊ? माझा भाऊ साला होईल. त्याला आवडतं असं काय? आपल्या साल्याला शिकवा ना, काही काय शिकवा त्याला काहीतरी. त्याची कहाणीच वेगळी आहे. तो म्हणते भाऊजी नमस्कार, बोलताच बरोबर लगेच म्हणते 2000 टाका मला. हा आहे साला.
बंद करू का? हं? हो करा बंद. खारट क्रेडिट या डाळीचा क्रेडिट मला नाही जाणार आहे, कारण ती खारट झाली. चांगली झाली असती तर मला गेला असता. याचा क्रेडिट तुम्ही बनवलं आहे ना, तुम्हाला जाईल. ओके, दोघे मिळून खाऊ आता. नाही अन्न हे पूर्ण ब्रह्म. म्हणून आहे, पण खारट ब्रह्म होऊन गेलं ते. खारट खाशाल. मंचुरियन आणून टाकून खाऊ त्याच्यात. काल मी ना इडली खाल्ली, नूडल्स खाल्ले. कसं असतं मंचुरियन? गंदा असतं म्हणजे मंचुरियन. काल ना मी काय खाल्लं माहिती, येताना मस्त टाइमपास करत आले, हळू 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 हळू. मी रिक्षा पण नाही केली. रिक्षाचे पैसे उरतील म्हणलं, मी इडली खाल्ली. रिक्षाचे पैसे दिले नाही, तेव्हा इडली खाऊन आली. वारे गरीब. आणि संध्याकाळी नूडल्स खाल्ले. एकटा ते 10 रुपयाचे नाही मजा 10 करते. रुपये प्लेट. मी नाही खाल्लं ते. 10 रुपये प्लेट वालेच खाल्ले तू त्या बाजारामधली ना. मी नाही खाल्लं. खात होते पण तू तेवढ्यात येऊन गेला. वा वा, व्हेरी गुड. खायचं होतं मला, म्हणून नाही म्हटलं. येशू पप्पा रागवते, म्हणून रागवल मला अजून नको म्हटलं. उगाच कशाला ताण. चला भेटू. बाय.